असतील तर तुम्ही देत का नाही, फक्त ट्विट करता असं अजित पवार. आता माझ्याकडे काय पेगेसेस आहे का? तुम्ही तुमच्या मंत्र्यांना विचारा ना काय परिस्थिती आहे. मी काय बोललो आहे की अशा प्रकारची चर्चा आहे. काय असे मोठे नेते ज्याचं मी नाव घेणार नाही पण ते BJPचेच आहेत, त्यांनी त्यांचे फोन बंद ठेवलेले आहेत. ते कधीपासून बंद ठेवले? जेव्हा नाशिकचं कुठलं तरी ते हनी ट्रॅपचं प्रकरण आलं त्यानंतर त्यांचा फोन बंद येतोय असं बोललं जातं. त्याच्याचबरोबर जेव्हा हे नवीन मंत्री झाले तेव्हा जुन्या जे घरं होती, जे शासकीय घरे होते, त्या टॉयलेटपासून फार त्या पोर्चपर्यंत तुम्ही सगळं तोडलं आणि परत नवीन बांधलं. हे का केलं? कारण का बऱ्याच लोकांना भीती होती की कॅमेरे लावलेत का, तिथं ऑडिओ टेप करायचा काही तिथं विषय आहे का, अशा प्रकारच्या गोष्टी. आणि मी कुठं हे बोललो नाही, माझ्याकडे पुरावा आहे. अशा प्रकारची चर्चा आहे असं अजितदादांना मी म्हणालो. आणि दादांना खरेच पुरावे पाहिजे असतील तर मी आत्ता 1 तासानंतर एक पुरावा देतोय की महिला व बाल कल्याण विभागाने 3 कोटी रुपयाचा गैरउपयोग कसा केला ॲडव्हर्टाइजमेंटचा. आता 1 तासातच मी ती ट्विट टाकतो, पुरावे देतो. त्या बाबतीत अजितदादा काय करतात हे आपण त्या ठिकाणी बघूया.